जैन मित्रांनो, पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी एक खास करून दिवस आहे, चांगले दिवस आहे, कारण की फेब्रुवारी महिन्यात 11 तारखेला तुमचं ग्राउंड सुरू होत आहे. लगेच ग्राउंड झाल्यानंतर तुमचं लगेच काय राहणार, पेपर राहणार. त्याच्यामुळे न हलगर्जीपणा करता, काही वेळ न गमावता फालतू आपल्या अभ्यासकडे लक्ष द्या. आणि आपली हे जी काही PYQ सिरीज आहे, याच्यामध्ये आपण 2024चे जे काही झालेले PYQ आहे, म्हणजे जे काही पोलीस भरतीला आलेले प्रश्न आहेत, ते सर्वचे सर्व इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करू. चला जास्त वेळ न घेता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करतो. बघा, या पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. माझ्यासोबत तुम्ही पण ट्राय करा. 12% दराने 4 वर्षात 408 रुपये व्याज आले तर मुद्दलाचे किती रुपये असावे? मुद्दलाचे किती रुपये असावे म्हणजे इथे आपल्याला जोपर्यंत म्हणत नाही ना त्या प्रश्नामध्ये की चक्रवाढ व्याज आहे की सरळ व्याज आहे, तर त्यावेळी समजून जायचं की ही सरळ व्याजच राहते, जोपर्यंत त्यामध्ये म्हणत नाही की चक्रवाढ व्याज आहे. आता मुद्दलाची रक्कम किती असेल तर सरळ व्याजाचा फॉर्म्युला आहे मित्रांनो. सरळ व्याज बरोबर काय? बरोबर असते मुद्दल गुणिला असते मुदत आणि गुणिला असते दर आणि भागेला काय असते 100. भागेला 100 असते. आता आपल्याला मुद्दल विचारली आहे, व्याज दिलाय 408 रुपये. बघा, 408 रुपये व्याज प्राप्त होते. मग 408 रुपये लिहा व्याज. मुद्दल आपल्याला माहित नाही, त्याला मानू प्रिन्सिपल होती बा. आणि मुदत जी काही दिली आहे ती दिली आहे 4 वर्षाची, गुणिला व्याजाचा दर दिला 12% आणि भागेला काय असतं 100. आता इथे भाग देऊ शकतो आपण. 4 × 4 4 × 25 100. 25 चौक किती येतात? 100 होतात. ठीक आहे ना. तर 25 इथं भागेला इकडे आल्यानंतर काय होणार? गुणेला, म्हणजे 408 गुणेला 25 आणि हा 12 इथे गुणेला दिसते, इकडे आल्यानंतर काय होणार? भागेला. आणि बरोबर निघणार आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट. बघा, 12ने भाग जातो किंवा 4ने भाग दिला तरी चालतं आपल्याला, किंवा 3ने पण दिला. तर 12 पाडा जर म्हटलं, 12 × 12 आणि 12 त्रिक होतात 36. 40 मधून 36 मायनस झाले तर राहतात 4. बाजूला आहे 8 म्हणजे 48. 12 चौक किती होतात? 48. म्हणजे प्रिन्सिपलची किंमत आपल्याकडे आली 340 म्हणजे 34 गुणेला 250. सॉरी, 34 गुणेला किती? 250. बघा, 25 चौक किती होतात? 100. हातची किती आले? 10. आणि 25 त्रिक 75. 75 आणि 10 किती होतात? 85. म्हणजे प्रिन्सिपल बरोबर किती असणार? म्हणजे जी काही मुद्दलाची रक्कम आहे ती किती आहे? 850. 850 आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं. बस एवढंच साधा प्रश्न होता. काही 2-3 बेसिक प्रश्न आहे, जेणेकरून तुमची रिदम बनली. हळूहळू त्याच्यामध्ये थोडे कठीण केलेले आहे प्रश्न. बघा, भाऊ आणि बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर दिले आहे 4:5. जर बहिणीचे वय 30 वर्ष आहे तर भावाचे वय सांगा. इथे म्हटलं भाऊ आणि बहीण यांच्या वयाचा रेशो दिला आपल्याला 4:5. 4:5 रेशो दिलाय. जास्तच अडचण जात असेल इथे एक्स वगैरे मानून घ्या. तुम्हाला जर कन्फ्युज होत असेल तर मानून घेतलं की आपण भावाचं वय 4x आहे तर बहिणीचं वय 5x वर्ष आहे. 5x म्हणजे काय? त्याचं काहीतरी मल्टिपल असेल. 5x वर्ष आहे. मग आपल्याला बहिणीचं वय दिलं, 5x ची किंमत दाखवत आहे आपल्याला. बहिणीचं वय आहे म्हणजे 30 वर्ष. मग 5x ची किंमत, बहिणीचं वय मानलं होतं आपण, त्याची किंमत दाखवत आहे 30 वर्ष. तर एका x ची किंमत किती येणार? 30 भागेला येणार 5. तर 5 × 5 5 सख 30 म्हणजे x ची किंमत किती आली? x ची किंमत आली आपल्याकडे 6. विचारलं भावाचं वय सांगा, शोधा किती. तर भावाचं वय मानत होतं आपण 4x वर्ष. एका x ची किंमत 6 आहे तर 6 गुणिला 4 म्हटलं तर किती येणार? 24 वर्ष भावाचं वय येणार. 24 वर्षाचा असेल त्याचा भाव. ठीक आहे, चलो आगे. सोपी आहे. बघा, 14.31 आणि 16.4, 13.13 आणि 12.24 या संख्याचे मध्यमान किती? मध्यमान म्हणा, मध्यम पद म्हणा किंवा सरासरी म्हणा, हे सर्व शब्द काय राहतात? सारखे. सरासरी म्हणजे काय होते? तर एकूण संख्यांची बेरीज करा, भागेला एकूण संख्या करत आपल्याला सरासरी प्राप्त होते. बघा, पहिला नंबर दिलाय 14.31. या सर्व नंबरची आपण करू बेरीज. नंतर दुसरी संख्या दिली आहे 16.4. त्याच्यानंतर 13.13. नंतर दिला 12.24. या सर्व नंबरची काय करा? बेरीज. या सर्व नंबरची करा बेरीज. एकूण संख्यांची बेरीज भागेला असते एकूण संख्या. बघा, यांची जर बेरीज केली तर हे होतात 8. इथे जर पाहिलं 7 आणि 1 8. 8 आणि 2 किती होतात? 10 × 0 हात चालला 1. इथे जर 10 आणि हे किती? 6. 10 आणि 6 किती होतं? 16 × 6 हात चालला 1. हे 4 आणि 1 किती होतं? 5. म्हणजे बेरीज आली आपल्याकडे 56.08. ही झाली एकूण संख्यांची बेरीज, म्हणजे या चारही नंबरची बेरीज. भागीला जर 4 केला तर आपल्याला भेटते मध्यम पद किंवा त्याचं सरासरी. ठीक आहे ना. आपल्याला मध्यमान काढायचं होतं. मध्यमान काढायचं म्हणजे त्याची सरासरी काढायची. सर्व नंबरची बेरीज किती आली? 56.08. याला जर आपण 4ने भाग दिला, तर आपल्याला काय मिळणार? मध्यमान. याचं मध्यमान किती असेल? तर बघा, 4ने जर भाग दिला या नंबरला, थोडा प्रयत्न जरी केला, बघा 4 × 4 आणि 14 चौक होते 56. तर 14 पॉईंट समथिंग उत्तर येणार आपल्याला. तर इथे आहे 15 पॉईंट, हे उत्तर नसणार. इथे आहे 13 पॉईंट, हे उत्तर येणेच नाहीये. इथे आहे 16 पॉईंट, आपलं उत्तर आलं पाहिजे 14 पॉईंट नंतर काहीतरी अंक. तर 14.02 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. एकच ऑप्शन होतं त्याच्यामध्ये 14.02. अशाही पद्धतीने काढू शकता तुम्ही. जर तुम्हाला पूर्ण कम्प्लीटच करायचा भाग तर उत्तर काढा, हे प्राप्त होते. ठीक आहे, चलो. परंतु ऑप्शनवरून जर जात असेल प्रश्न, निघत असेल तर काढून घ्यायचा. 1260 रुपयाची गाय खरेदी केली
घरी आणण्यासाठी 140 रुपये खर्च आला. पुढे गाय विकली, त्यामुळे 15% नफा झाला. तर गायची किंमत किती रुपयाला, म्हणजे गाय किमतीस कितीला विकाली, विक्री किंमत किती असावी असं म्हणत आहे. ठीक आहे ना. बघा 1260 रुपयाला गाय खरेदी केली म्हणते एका व्यक्तीने, आणि घरी आणण्यासाठी 140 रुपये कटला केला असेल, याटो केला असेल, काही केलं असेल. याटो करणार का, याटो नाही करणार, गाडी करणार. 140 रुपये त्या गाडीवाल्याने घेतले. आता घरी आणेपर्यंत गायची किंमत किती झाली, 1260 रुपयाला खरेदी केली, आणि ऑटोसाठी जे काही रिक्षा भाडं जे काही असेल 140 रुपये खर्च आला. म्हणजे टोटल घरी आणेपर्यंत गायची किंमत किती झाली, 0. 6 4 10 0 हातचाला 1, हे झाले 4, 1400 रुपये. हे झाली, याला म्हटलं जाते कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस म्हणजे त्याची खरेदी किंमत. सीपी म्हणजे काय, तर कॉस्ट प्राइस. म्हणजे 1400 रुपयाला त्याने घरी आणली, बरोबर ना. तशी तर 1260 रुपयाला खरेदी केली होती, 140 रुपये त्याच्यासाठी खर्च केले, कशासाठी, भाड्यासाठी, आणण्यासाठी. तर त्याला घरी येऊन ती गाय पडली 1400 रुपयाला. आता तो म्हणते 15% नफा प्राप्त झाला पाहिजे, तर गाय किती किमतीला विकावी. आता सरळ सरळ तुम्ही या 1400 वर 15% जरी नफा केला तरी निघून जाते आपलं उत्तर. बघा 1400चा 15% भाग, 15%च नफा घ्या ना, तर 1400चा 15% भाग, 2 0 ना 2 0 कॅन्सल, 15 चौक होते 60, तो येणार आपला नफाचा. 15 चौक 60, हातच्या आले 6, आणि 15 1 15, 15 6 किती होते 21. म्हणजे 210 रुपये काय घेणार, तो प्रॉफिट घेणार, म्हणजेच नफा घेणार. तर 210 रुपयाचा नफा घेणार. म्हणजे या 1400 मध्ये 210 जर ऍड केले तर टोटल त्याची विक्री किंमत किती होणार, 1400. हे खरेदी आहे, आणि त्यावर 210 रुपये नफा, म्हणजेच 15% नफा घेऊन विकणार. तर आता ती गाय त्याने कितीला विकावी, तर 1610 रुपयाला. 1610 रुपयाला विक्री करावी, बरोबर त्याला होणार 15% नफा होईल. ठीक आहे, चला. 30 रुपये डझन या भावाने 30 फाउंटन पेन खरेदी करून ते सर्व विकले. प्रत्येक पेन 3 रुपयाला विकला असेल तर किती टक्के नफा होईल. 30 रुपये डझन, म्हणजे एक डझन कितीचा असते, 12चा असते. 30 रुपये डझन, 30 रुपये डझन, म्हणजे 30 रुपयामध्ये किती पेन खरेदी केले, 12 पेन खरेदी केले. 30 रुपयामध्ये 12 पेन खरेदी केले, तर एका पेनची खरेदी किंमत किती, तर आपण याला भाग जर दिला तर 12 1 12, 12 2 24 होतात. म्हणजे 30 रुपयाचे एक डझन, म्हणजे 12 पेन 30 रुपयाला, तर एक पेनाची किंमत किती, तर याला 12 ने भाग द्या. 12 2 24, बाकी किती राहणार 6, आणि 12 5 होतात 60. म्हणजे असा भाग दिला बघा. 30 ला जर आपण 12 ने भाग दिला, 12 2 झाले 24, बरोबर, सॉरी 12 2 24, खाली किती राहणार 6. इथे ह्याचा परत त्याला 0 राहणार, इथे त्याला पॉईंट घेतला 0, आणि 12 5 किती होतात 60. म्हणजे 2 रुपये 50 पैशाचा एक पेन. हे झाली त्याची खरेदी किंमत. हे काय होणार, त्याची खरेदी किंमत होणार. ही झाली त्याची खरेदी किंमत. 30 फाउंटन पेन खरेदी केले, सर्व पेन विकले, तर प्रत्येक पेन 3 रुपयाला विकला. तर प्रत्येक पेन 3 रुपयाला विकला. प्रत्येक पेन खरेदी कितीला केला, 2 रुपये 50 पैशाला, आणि 3 रुपयाला काय करताय, तो सेल करताय. ही त्याची खरेदी होती, विकत आहे तो 3 रुपयाला. तर साहजिकच आहे, आपल्याला समजून जाणार 3 रुपयाला विकत आहे, आणि कशाला खरेदी केला, 2.50 पान, म्हणजे 2.5 रुपयाला खरेदी करताय आणि 3 रुपयाला विकत आहे. तर 0.50 पैसे काय होतात, त्याला नफा होत आहे का नाही नफा. आणि हा नफा जो काही झाला, हा नफा कशावर होते, त्याच्या खरेदीवर. लक्षात ठेवायचं, कधी नफा होईल तोटा होईल जो काही होईल तो त्याच्या खरेदीवर होणार. खरेदी किती आहे, 2.50, म्हणजे 2 रुपये 50 पैसे. त्याच्यावर नफा किती घेताय, तो 0.50. आणि विचारला याने पर्सेंट मध्ये सांगा बा किती पर्सेंट आहे, तर गुन्हेला 100 करा. 100% किती. ठीक आहे, बघा इथे पॉईंट नंतर 2 नंबर आहे, खाली पॉईंट नंतर एकच नंबर आहे, ते 1 0 वाढून टाका. आता होणार काय, तर पॉईंटने पॉईंट कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे हा इथला पॉईंट कॅन्सल झाला, तर 0 ने 0 कॅन्सल झाला. 5 1 5 5 5 25, आणि 5 1 5 5 2 10. किती पर्सेंट नफा होणार, 20% नफा. त्याला किती टक्के नफा होणार, 20% नफा. काही तुम्ही 30 पेनची किंमत काढण्याची काही गरज नव्हती, एका पेनवरून जरी कॅल्क्युलेट केलं तरी आपल्या प्रश्नाचं उत्तर निघते. ठीक आहे, चलो आगे. एक भिंत बांधायला 6 गवंड्यांना 14 दिवस लागतात. काही कारणामुळे 2 गवंडी निघून गेले, तर बाकी गवंडी ते काम किती दिवसात पूर्ण करतील. ठीक आहे, काही भांडण गिंडण झालं असं निघून गेले. बघा एक सूत्र सांगितलं होतं तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये, M1 असते, H1 असते, D1 असते, आणि भागेला काय असतं, W1. म्हणजे पहिले तास, पहिले माणसं, पहिले तास, पहिले दिवस, आणि पहिलं काम. W1 म्हणजे काय, तर वर्क, खालचं. ठीक आहे, याच्याच इक्वल करायचं दुसरं वाक्य, M2, H2 आणि D2, आणि भागेला करायचं W2. W2 म्हणजे काय होणार, दुसरं वर्क. जे काही काम मेन्शन करणार, काम कुठे लिहायचं, खाली. एवढं लक्षात ठेवा, पहिले माणसं, पहिले तास, पहिले दिवस, पहिलं काम. दुसरे माणसं म्हणजे दुसऱ्या वाक्यातले जे काही माणसं असेल ते, दुसरे नाही तर दुसरे नाही आणायचे. दुसऱ्या वाक्यातले माणसं, दुसरे तास, दुसरे दिवस, आणि दुसरे काम लिहायचं खाली. लक्षात ठेवा, एक भिंत बांधण्यासाठी 6 गवंड्यांना 14 दिवस लागतात. सुरुवातीचे माणसं होते 6, त्यांना 14 दिवस लागत होते एक भिंत बांधायची.
आता 2 गवंडी निघून गेले, 6 होते 2 निघून गेले, आता किती गवंडी राहिले? 4. या 4 गवंडींना किती दिवस लागेल म्हणते? तेच भिंत बांधायची. म्हणजे इथे एक भिंत बांधत होते, तेच भिंत बांधायचं आहे. ठीक आहे, या 4 गवंड्यांना किती दिवस लागेल? तर दिवसांची संख्या काढायची, म्हणजे डी ची किंमत काढायची. डी इथेच ठेवा. बघा हे 6 गुणिले 14 आणि भागीला किती येणार? 4. 2 ने भाग दिला, बे 2 4, बे 3 6, बे 1 बे, बे 7 14, 7 किती होतात? 21. 21 दिवस लागतात बेटा. किती दिवस लागतील? 21 दिवस लागतील त्यांना. ठीक आहे, 2 जरी निघून गेले तरी 21 दिवसात काम काय होणार? पूर्ण होईल. चलो आगे. एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिले 352 सेमी. त्याच्या काटकोन करणाऱ्या 2 बाजूपैकी एक बाजू दिली आहे 22 सेमीची आहे, तर दुसऱ्या बाजूची लांबी किती? काटकोन त्रिकोण समजतं मित्रांनो? बघा काटकोन त्रिकोण म्हणजे काय होते दाखवतो. हा झाला आपला काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण का म्हणतात? कारण की याच्यात एक कोण काय असते? 90 डिग्रीचा असते. हा जो काही आहे हा या कोणाचं माप किती राहणार? 90 डिग्री. त्याला म्हटलं ते काटकोन त्रिकोण. आता एक बाजू दिली आपल्याला 22, कोणती पण एक माना, आणि दुसरी आपल्याला बाजू काढायची आहे. आणि याचं पूर्ण क्षेत्रफळ, याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी 2 सूत्र आहे. पहिलं तर आपलं काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ जर विचारलं आपल्याला, ते सूत्र आहे 1/2 गुणेला पाया गुणेला उंची. पाया कोणता होणार? हा जो काही आहे हा पाया झाला, ही झाली उंची, त्याची हाईट झाली. तर पाया गुणेला उंची. क्षेत्रफळ दिलेलं आपल्याला 352. बघा 352 दिला क्षेत्रफळ. त्यानंतर 1/2 गुणेला पायाची किंमत, एकाची किंमत दिली आहे 22, आणि आता विचारलं दुसरी हाईट किती असेल, म्हणजे दुसरी बाजू किंवा लांबी किती असेल. तर दुसरी लांबी काढायची आपल्याला, ते माहित नाही. आता मानून घ्या आपण x आहे. ती मानून घेतलं आपण x आहे. तर बघा आता इथे भाग वगैरे तोडा. तर 2 इथे गुणेला भागेला इकडे आल्यानंतर काय होणार? गुणेला. तर 352 गुणेला किती होणार? 2, आणि भागेला किती येणार? 22, आणि बरोबर निघणार दुसरी बाजू किती असेल किंवा त्याची लांबी किती असेल. तर बे 1 बे, बे 1 बे, आणि बे 1 बे, खाली आले 11. 11 1 11, 11 त्रिक होतात 33. 35 मधून 33 मायनस झाले तर खाली राहतात 2, परत 11 दोन्ही 22. म्हणजे दुसऱ्या बाजूची लांबी किती येणार? 32 सेंटीमीटर. तर 32 सेंटीमीटर दुसऱ्या बाजूची लांबी आहे आपल्या. 32 सेंटीमीटर काय? दुसऱ्या बाजूची लांबी आहे. ठीक आहे, चलो आगे. एका आयताकृती जागेची रुंदी 16 मीटर असून तिची लांबी रुंदीच्या 6 मीटरने जास्त आहे, तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल? ठीक आहे, त्या जागेचं क्षेत्रफळ काढायचं. बघा आयात म्हणजे काय होते? आयातामध्ये समोरासमोरील बाजू समान असते. समोरासमोरील बाजू काय असतात? समान असतात. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू काय असणार? सारखी राहणार. ही बाजू आणि ही बाजू काय राहणार? सारखी राहणार. ठीक आहे, जर आयताचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे, आयताचे क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर ही झाली त्याची लांबी आणि ही झाली त्याची रुंदी. तर आयताचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर लांबी गुणेला रुंदी आहे सूत्र. लांबी गुणेला करा रुंदी, तर आपलं काय मिळणार? क्षेत्रफळ. त्याच्यात आणखी एक शब्द येते आयताची परिमिती येते. आयताची परिमिती कशी निघते? तर परिमिती काढण्याचा एक फॉर्म्युला आहे, 2 ब्रॅकेटमध्ये लांबी अधिक रुंदी. लांबी अधिक काय असते? रुंदी असते. हे 2 सूत्र असते. या 2 सूत्रावर आधारित प्रश्न येतात आयतामध्ये. बघा आयताची जागेची रुंदी दिलेली आहे 16 मीटर असून रुंदी आहे म्हणते 16 मीटर. रुंदीची लांबी दिली आहे 16 मीटर. लांबी म्हणते 16 मीटरची रुंदी आहे. लांबी जी काय आहे तिची लांबी रुंदीपेक्षा 6 मीटरने जास्त आहे. रुंदीपेक्षा काय आहे? 6 मीटरने जास्त आहे. म्हणजे रुंदी किती आहे? 16 आहे, त्याच्यापेक्षा 6 ने जास्त आहे म्हणते काय? लांबी. बघा 16 रुंदी झाली आणि हे 6 ने जास्त म्हणजे लांबी किती असणार? 22. तर आता विचारलं त्या जागेचं क्षेत्रफळ सांगा. लांबी 16 आहे, 22 लांबी आहे, आणि रुंदी किती आहे? 16. तर या दोघांचा गुणाकार, लांबी गुणेला रुंदी काय असते? तर आपलं क्षेत्रफळ असते. तर लांबी गुणेला रुंदी करा. 16 गुणेला 22 म्हटलं तर किती येणार? तर सगळ्याच इकडे युनिट डिजिट 2 आहे. बघा 16 दोन्ही किती होतात? 32. 2 हातचे आले 3. परत 16 दोन्ही 32. 32 आणि 3 किती होतात? 35. म्हणजे 352 क्षेत्रफळ असेल त्या जागेचं. 352 चौरस सेंटीमीटर. 352 चौरस सेंटीमीटर त्या जागेचं काय असणार? क्षेत्रफळ असणार. ठीक आहे, समजा. चलो आगे. एका गावाच्या लोकसंख्येत 5% वाढ होऊन ती 8190 झाली, तर वाढ होण्यापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती? बघा हे फ्रॅक्शनने पण सांगू शकतो इथे कसं करायचं होतं. 5%चा अर्थ काय होतं तर ते सांगतो आधी. 5% म्हणजे काय होते मित्रांनो? बघा याची फ्रॅक्शन किंमत जर काढायची असेल, याला हा पर्सेंट लागला म्हणून भागीला काय येणार? 100.
या चिन्हाचा अर्थ काय होतं 100 होतात. ठीक आहे ना. भागीला काय ना 100. तिथे भाग जर दिला 5 1 5 5 2 10 0 म्हणजे यालाच लिहू शकतो आपण 1/20. यामध्ये काय राहते बघा, या खालच्या संख्येचा एवढा % भाग वरचा नंबर राहते. खालच्या नंबरचा म्हणजे 20चा 5% भाग जर काढला तर उत्तर किती येणार? 1 येणार. एका गावाच्या लोकसंख्येमध्ये सुरुवातीला 5%ने वाढ होऊन म्हणते. आता 5%ने वाढ झाली म्हणजे सुरुवातीला 20 होती, हे सुरुवातीला, आणि आता त्याच्यामध्ये 20%ने वाढ झाली. तुम्ही 100% पण करू शकता. आता त्याच्यामध्ये 20%ने वाढ झाली म्हणजे सुरुवातीला 20 होती, त्याच्यात 5% वाढ झाली म्हणजे 1ची वाढ झाली. आता लोकसंख्या किती बनणार? 21 बनणार. कोणाला जर कन्फ्यूज जात असेल तर बघा, कन्फ्यूज होत असेल तर असं म्हणा, सुरुवातीला होती 100 आणि त्याच्यात 5%ने वाढ झाली म्हणजे किती झाली? 105 झाली. 100 वर 5% वाढ करायची आहे तर किती होणार? 105 होणार. यांचा रेशो जरी काढला तर पहा, 5 2 10 0, 5 2 10, 5 1 5 तरी 20 21 येते. त्याचा रेशो किती आला? 20 आणि 21. म्हणजे सुरुवातीला होती 20 आणि आता किती झाली लोकसंख्या? 21 युनिट. अजून इथून आपलं निघायचं आहे उत्तर. ठीक आहे, 21 युनिट. आणि कधीची दिली आहे? 5% वाढ होऊन ती लोकसंख्या 8190 झाली. तर 5% वाढ होऊन ती लोकसंख्या झाली 21 युनिट. आपल्या मते 21 युनिटची किंमत दाखवत आहे 8190 झाली. तर एका युनिटची किंमत किती? याला 21 ने भाग देऊन द्या. 21 ने याला भाग द्या. 3 ने जर भाग दिला आपण इथे, 3 7 किती होतात? 21 आणि 3 2 6, 3 7 21, 3 3 9 0. परत 7 ने भाग जातो, 7 1 7 आणि 7 5 35 होते, जास्त जाणार. 7 चोक 28, 7 त्रिक किती होतात? 21. खाली किती राहतात? 6 7 9 63. एका युनिटची किंमत आली 390. एका युनिटची किंमत आली 390. आणि आपल्याला विचारलं तर वाढ होण्यापूर्वी म्हणजे सुरुवातीचे विचारलं, वाढ होण्यापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती? वाढ होण्यापूर्वी त्या गावाची लोकसंख्या होती 20 युनिट. एका युनिटची किंमत आली 390. तर 20 युनिटची किंमत किती? तर 2 0 हे येणार. आणि 39 गुणिले 2 म्हटलं तर किती होते? 78. वाढ होण्यापूर्वी त्या गावाची लोकसंख्या असेल 7800. तर 7800 आपल्या प्रश्नाचं एकदम योग्य उत्तर आहे. ठीक आहे, समजलं? चला आगे. सचिनने मशीन खरेदी करण्यासाठी बँकेकडून 6000 रुपये घेतले. 3 वर्ष 6 महिन्यानंतर बँकेत 10,200 रुपये भरून तो कर्जमुक्त झाला. तर बँकेत सरळ व्याजाचा दर दर किती असेल? तर 6000 रुपये त्याने कर्ज घेतलं म्हणते आणि बँकेत त्यानं 3 वर्ष 6 महिन्यानंतर 10,200 रुपये परत केले. 10,200 रुपये परत केले म्हणजे त्याने व्याज किती दिलं बघा. याला म्हटलं जाणार, हे परत दिले ना त्याने, याला म्हटलं जाणार रास. आणि हे आपले मुद्दल. तर रास कशी प्राप्त होते? तर मुद्दल प्लस व्याज. मुद्दल प्लस व्याज आपली काय होते? रास प्राप्त होते. आपल्याला रास रक्कम दिली आहे 10,200 आणि 6000 रुपये तर त्याने बँकेकडून घेतलेच होते. म्हणजे त्याने व्याज किती दिला? तर व्याज बघा इथे किती येणार? 0 0 2 आणि इथे किती राहतं? 4. म्हणजे 4200 रुपये काय केले असेल त्याने? व्याजाचेच दिली असेल रक्कम. बरोबर ना? व्याजाची रक्कम किती दिली? 4200 रुपये व्याज दिलं. तर 4200 रुपये व्याज देत आहे तो. सरळ व्याजाचं सूत्र माहित आहे? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर भागेला काय असते? 100 असते. तर व्याज दिलं 4200 रुपये. मुद्दल किती होती आपली? 6000. आणि किती वर्षात फेडली त्याने? 3 वर्ष 6 महिने. 3 वर्ष 6 महिने म्हणजे 3.5 वर्ष होतात, किंवा असंही लिहू शकतो आपण 3 वर्ष आहे पूर्ण. 6 महिने म्हणत आहे तर 6 महिने याला वर्षामध्ये कन्वर्ट करण्यासाठी 12 भाग देऊन द्या. का? कारण की 12 महिन्याचं 1 वर्ष असते. तर 6 1 6 साइन 2 12 म्हणजे याला संपूर्ण गोष्टीला असं लिहू शकतो आपण 3.1/2 वर्ष. आणि यालाच आणखी जर सॉल्व्ह केलं 3 2 6 6 ने किती होते? 7 7/2 वर्ष. मुदत जे काही आहे ती किती आहे? 7/2 वर्ष. 3 वर्ष 6 महिने म्हणा किंवा 7/2 वर्ष म्हणा. आता हा 2 कुठे येणार? खाली येणार. आणि भागेला काय असते? आपलं 100. आणि आपल्याला रेट काढायचा तर रेट माहित नाही, रेट मानला आपण R%. रेट माहित नाही आपल्याला, रेटची किंमत मानली आपण R. बघा हे सर्व इथं भागेला इकडे आल्यानंतर काय होणार? गुणिला 4200 गुणिला 100 गुणिला येणार 2 आणि भागेला काय येणार? 6000 गुणिला 7. 6000 गुणिला येणार 7 आणि बरोबर निघणार आपला रेट काय असेल? तर बघा 3 0 1 2 3 0 कॅन्सल, 1 2 3 0 कॅन्सल. आणि साइन साठी किती होतात? 42. 42 ना 42 कॅन्सल. इथं किती राहणार? 10. आणि 10 गुणिला 2 म्हटलं तर किती येते? रेट ऑफ इंटरेस्ट किती असेल? त्याचा व्याजाचा दर किती आहे? दर शेकडा 20%. 20% आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, समजलं? 20% आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. चलो आगे. 5000 रुपयाचा नफा ABC या तिघांमध्ये 2 3 5 या प्रमाणात विभागल्यास B चा नफा किती? तर 5000 रुपये टोटल नफा झाला म्हणते, त्याला A, B आणि C याच्यामध्ये 2 3 आणि 5 2 3 आणि 5 या रेशोमध्ये विभागला.
तर ए ला भेटले 2 भाग, बी ला भेटले 3 भाग आणि सी ला मिळाले 5 भाग, असा त्याचा अर्थ होते. टोटल भागाची जर रक्कम बेरीज केली आपण 2 आणि 3 5, 5 आणि 2 5 किती होतात 10 युनिट. टोटल जर भाग पाहिले तर 10 युनिट रक्कम आहे. ठीक आहे ना, बघून घ्या. इथे आहे 5. टोटल जर केली, याला ए ला भेटले 2 भाग, बी ला भेटले 3 भाग, झाले 5 भाग. 5 आणि 5 किती होतात 10 भाग. टोटल भाग जर पाहिला तर 10 युनिट रक्कम आहे. 10 युनिट रक्कमची किंमत दाखवत आहे 5,000 रुपये रक्कम आहे. एकूण रक्कम किती आहे 5,000. तर एका युनिटची किंमत किती, याला 10 ने भाग देऊन द्या. एका युनिटची किंमत आली सर 500. एका युनिटची किंमत आली 500. त्याने विचारलं बी चा हिस्सा किती, तर बी चा नफ्यातील वाटा किती. तर बी चा होता हिस्सा 3 युनिट. एका युनिटची किंमत 500, तर 500 गुणिला करा 3. तर 5 तरी किती होतात 1500. 1500 रुपये असेल आपला बी चा हिस्सा. तर 1500 रुपये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बी चा नफा किती रुपये मिळाला, तर 1500 रुपये नफा मिळाला बी ला. चलो आगे बघा. आता हा पण एक चांगल्या कॅटेगरीचा प्रश्न होता. 0 पॉईंट दिला 0,000,081 बरोबर दिला 3 चा घातांक 4 गुन्हेला दिला 10 चा घातांक x. बघा आता याच्यात काय, पहिला नंबर दिला 0 पॉईंट जे, बघा पॉईंट नंतर किती 0 आहे. 1 2 3 4 5 6 7 8 नंबर आहे. 1 2 3 4 5 6 7 जास्त झाले का, 3 आणि 3 6 आणि 8 आणि बरोबर दिला आपल्याला 3 चा घातांक 4 आणि गुन्हेला दिलाय 10 चा घातांक x. आणि या x ची किंमत शोधायची आपल्याला किती असेल. x ची किंमत काढायची आपल्याला किती असेल, कोणता, तर हा 3 चा घातांक 4. 3 चा घातांक 4 म्हणजे काय होते 3 गुणेला 3 गुणेला 3 गुणेला 3. 3 त्रिक होतात 9 आणि हे 3 त्रिक 9 आणि 9 गुणेला 9 म्हटलं तर किती होतात 81. म्हणजे 3 चा चौथा घात म्हणजे किती होतात 81 होतात मित्रांनो. बघा हा 3 चा चौथा घात जर या बाजूने पाठवला, भागेला इथं गुन्हेला इकडे आल्यानंतर काय होणार भागेला होणार. तर 3 चा चौथा घात म्हणजे किती होतात 81 असं लिहिलं चालेल आपल्याला. 3 चा चौथा घात 0.1 2 3 4 5 6 आणि इथे 81 भागेला पाठवतो इकडे 81 आणि बरोबर इथं 10 चा घातांक x. चलो बघा इथे पॉईंट नंतर 6 8 अंक होते, खाली पॉईंट वगैरे नाही येते. इथे काय करा 8 0 वाढून टाका. 1 2 3 4 5 6 7 8 8 0 वाढून टाकले आपण. मोठे गडबड होत आहे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि बरोबर इथे काय राहणार 10 चा घातांक x. 10 चा घातांक x राहणार. ठीक आहे. आता पॉईंटने पॉईंट काय झालं कॅन्सल झाला. पॉईंटने पॉईंट काय होणार कॅन्सल होऊन जाणार. तर पॉईंटने पॉईंट कॅन्सल झाला तर वरतं 81 आहे खाली 81 तर 81 ने 81 कॅन्सल. ते 1 भागेला आपलं शिल्लक काय राहिलं, 1 भागेला राहिलं शिल्लक 1 वर 8 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि बरोबर दिला इथे 10 चा घातांक x. कधी लक्षात ठेवा, जर मी म्हटलं 10 चा घातांक 1 याचं उत्तर किती, तुम्ही म्हणा 10. 10 चा घातांक 1 याचं उत्तर किती, तर 10च येणार उत्तर. समजा म्हटलं मी 10 चा घातांक 2 याचं उत्तर किती, तर याचं उत्तर येणार 100. याचं उत्तर किती ना 100. मी म्हटलं 10 चा घातांक 3 याचं उत्तर सांगा बरं किती, तर 1 2 3 1000 म्हणाल तुम्ही. ठीक आहे का नाही 1000 म्हणणार. मी म्हटलं 10 चा घातांक 4 सांगा याचं उत्तर किती, 1 2 3 4 तुम्ही म्हणाल 4 0. तर इथं काय विशेष दिसत आहे बघा, याचा पॉवर 1 आहे तर 1 वर किती 0 आला 1. याचा पॉवर किती आहे 2 आहे तर 1 वर किती 0 आले 2. याचा पॉवर 3 आहे तर 1 वर किती 0 आले 3. याचा पॉवर 4 आहे तर 1 वर किती 0 आले 4. तसंच बघा इथे 1 वर किती 0 आहे 8. तर वरतं आपण असं लिहू शकतो 10 चा घातांक 8. 10 चा घातांक 8 लिहू शकतो का नाही. बघा हे आपण अशा प्रकारे पाहिलं त्याचं ऑब्झर्व केलं तर या 1 वर किती 0 होते 8 0 होते. तर मग 10 चा घातांक 8 लिहू शकतो. इथं 10 चा घातांक x आहे. आणखी एक लक्षात ठेवा, जर आपण एखादा नंबर खाली असेल तर त्याला जर वरती आणलं त्याची पॉवर काय होते मायनस मध्ये जाते. पॉवर काय होऊन जातं मायनस. म्हणजे या 10 ला जर वरती आणलं तर 10 चा घातांक -8 होणार आणि इकडे 10 चा घातांक किती आहे x. आता बघा दोघांचा बेस समान आहे तर बेस समान आहे त्यांची पॉवर पण समान राहणार. तर -8 x ची किंमत राहणार. तर x ची किंमत विचारलं होतं आपल्याला किती, तर x ची किंमत आहे -8. तर -8 आपल्या प्रश्नाचं एकदम योग्य करेक्ट उत्तर आहे. चला, एका पिशवीत 1 रुपया 50 पैसे आणि 30 पैसे या नाण्यांचे गुणोत्तर दिले आहे 3 4 5. जर या पिशवीत एकूण 195 रुपये असतील तर 1 रुपयाच्या नाण्यांची संख्या सांगायची आपल्याला किती असेल. बघा यांच्या किमतीचा गुणोत्तर दिला आपल्याला, किंमत दिली आहे. काही 1 रुपयाचे कॉईन आहे म्हणते, काही 50 पैशाचे कॉईन आहे, पी म्हणजे पैसे, काही 30 पैशाचे कॉईन आहे. त्याच्यानंतर यांची जी काही संख्या आहे यांचा रेशो दिला आहे, जी क्वांटिटी आहे यांचा रेशो दिला आपल्याला 3
नंतर म्हटलं 4, नंतर म्हणत आहे 5. यांची जी क्वांटिटी आहे म्हणजे कॉईनची संख्या जी काही आहे यांचा रेशो दिला आहे 3, 4, 5 आणि पिशवीत एकूण 195 रुपये आहे. तर त्यात विचारलं की 1 रुपयाची नाण्यांची संख्या सांगा किती. तर किमतीचा रेशो हा आहे आणि संख्येचा रेशो हा आहे. तर बघा विचार करा की 3 कॉईन असेल 1-1 रुपयाचे, म्हणजे 3 कॉईन आहे आपल्याकडे 1-1 रुपयाचे, तर टोटल किती रुपये असायला पाहिजे होते आपल्याकडे 3 रुपये, 3 युनिट रक्कम असायला पाहिजे होती. 4 कॉईन आहे 50-50 पैशाची, 4 कॉईन आहे 50-50 पैशाचे, तर 4 कॉईन 50-50 पैशाचे असेल तर टोटल किती रुपये बनणार आपल्याकडे 2 रुपये, 2 युनिट रक्कम तयार होणार. आणि 5 कॉईन असेल 30-30 पैशाचे तर आपल्याकडे किती रुपये तयार होणार 1 रुपया 50 पैसे. अशी जर टोटल केली यांची तर हे 3 आणि 2 5, 5 आणि 1 किती तर 6, म्हणजे 6 रुपये 50 पैसे आपल्याकडे पिशवीमध्ये तयार व्हायला पाहिजे. बरोबर ना. 6 रुपये 50 पैशाची किंमत दाखवत आहे. टोटल पिशवीमध्ये आहे किती रक्कम, म्हणजे आपण इथे असंही म्हणू शकतो 6.5 म्हणा, असंही चालतं आपल्याला. 6.5 टोटल रक्कम भरायला पाहिजे. ते टोटल रक्कम दिली आपल्याला 195 रुपये. मग 6.5 युनिटची किंमत 195, तर एका युनिटची किंमत किती याला 6.5 न भाग देऊन द्या. 6.5 न काय करा भाग द्या. तर बघा इथे पॉईंट नंतर एक संख्या आहे तर वरती एक 0 वाढून टाका, 0. पॉईंट काय होणार कॅन्सल होणार. पॉईंटने पॉईंट कॅन्सल झाला. 13 ने भाग दिला 13 पंच 65, 13 1 13, खाली राहणार 6, 13 पंच 65 आणि हा 0. 5 1 5 आणि 5 3 किती होतात 15. एका युनिटची किंमत आली मित्रांनो 30. एका युनिटची किंमत आली 30. त्यांनी विचारलं की 1 रुपयाच्या नाण्यांची संख्या सांगा किती. तर 1 रुपयाच्या नाण्याच्या संख्येचा रेशो किती होता, संख्येचा रेशो होता सर 3 युनिट. एका युनिटची किंमत 30 आली तर 3 युनिटची किंमत किती, 30 3 किती होतात 90. 90 कॉईन असेल आपल्याजवळ 1-1 रुपयाचे, 90 कॉईनची संख्या असणार. ठीक आहे, 90 कॉईनची संख्या असणार मित्रांनो. चलो आगे. अ एक काम 18 दिवसात पूर्ण करतो आणि ब तेच काम मध्ये 36 दिवसामध्ये पूर्ण करतो. अ ने एकट्याने कामाला सुरुवात केली आणि 7व्या दिवसापासून ब मदतीला आला. तर ते काम पूर्ण करण्यासाठी एकूण किती दिवस लागले असतील, अशा प्रकारे ते काम पूर्ण करायला किती दिवस लागले. अ जो काही आहे म्हणते एक काम करतो 18 दिवसामध्ये आणि ब तेच काम करतो म्हणते 36 दिवसामध्ये. ब करतो तेच काम 36 दिवसामध्ये. इथे आपण कोणतं काम करते कोणालाच माहित नाही, तर असं काम मानून घ्या ज्याला 18 आणि 36 ने भाग जाते. 18 आणि 36 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे 36 युनिट. 18 आणि 36च्या पाड्यात येणारी संख्या कोणती आहे 36 आहे. तर 18 ने याला जर भाग दिला तर उत्तर किती येते 2 आणि 36 ने भाग दिला तर 1 येते. आता 2 आणि 1 हे काय आहे तर यांची कार्यक्षमता. ही काय झाली यांची कार्यक्षमता. म्हणजे अ नावाचा एक व्यक्ती एका दिवसामध्ये 2 काम करू शकतो, तर ब किती काम करू शकतो 2. आता वाचा प्रश्न. अ ने एकट्याने कामाला सुरुवात केली. 7व्या दिवसापासून ब मदतीला आला. 7व्या दिवसापासून ब मदतीला आला म्हणजे 7व्या दिवसानंतर आला, म्हणजे 7व्या दिवसापासून आला म्हणजे पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसरा दिवस, चौथा दिवस, 5वा दिवस, 6 दिवस. याचा अर्थ काय होते म्हणजे 7व्या दिवसापासून तो कामाला आला असेल ब. म्हणजे हे जे काही 6 दिवस काम केलं तर 6 दिवस कोणी काम केलं असेल, 6 दिवस काम केलं असेल अ ने. बरोबर ना. 7व्या दिवसापासून बघा इथं म्हटलं 7व्या दिवसापासून ब मदतीला आला. 7व्या दिवसापासून आला म्हणजे 6 दिवस एकट्या अ नेच काम केलं. अ ने किती दिवस काम केलं 6 दिवस काम केलं. एका दिवसामध्ये अ किती काम करू शकतो 2 काम करू शकतो, तर 6 दिवसामध्ये याने किती काम केले असेल 12 काम केले असेल. किती काम करणार हा 12 काम. टोटल काम किती आहे 36. 36 मधले 12 काम तर झाले. आता काम किती शिल्लक राहिले, काम शिल्लक राहिले 24. हे जर राहिले आपले शिल्लक काम. बरोबर एकदा पाहून घ्या तुम्ही. शिल्लक काम किती आहे मित्रांनो, शिल्लक काम आहे आता आपले 24. आता ब आला विचारा. आता अ पण आहे कामाला आणि ब पण आहे. ठीक आहे ना. ब आला, यांना किती काम करायचे 24च काम करायचे. किती काम करायचे राहिले 24. 7व्या दिवसापासून आला ना तर आता 24च काम करायचे शिल्लक राहिले. अ करतो एका दिवसामध्ये 2 काम आणि ब करतो एका दिवसामध्ये 1 काम. दोघंही एकत्र आले तर एका दिवसात किती काम होते 3. आता हे 24 काम करण्यासाठी यांना किती दिवस लागले असेल 3 1 3, 3 8 24, म्हणजे 8 दिवस इथे लागले असेल दोघांना एकत्र काम करायला. या दोघांना एकत्र काम करायला किती दिवस लागले 8 दिवस. प्रश्नाचं उत्तर 8 दिवस नाही आहे लक्षात ठेवा. त्याने म्हटलं की पूर्ण बघा, तर ते पूर्ण काम करण्यास एकूण किती दिवस लागले, एकूण किती दिवस लागले म्हणते, एकूण टोटल किती दिवस लागले तर 6 दिवस. इथे बी अ ने एकट्याने काम केलं आणि अ आणि ब या दोघांनी एकत्र येऊन 8 दिवस काम केलं, तर एकूण किती दिवस लागले 8 आणि 6 किती होते 14. 14 या प्रश्नाचं एकदम बरोबर उत्तर आहे. एकूण किती दिवस लागले तर 6 दिवस एकट्या अ ने काम केलं आणि 7व्या दिवसापासून ब आला त्याच्यासोबत, त्यांनी 8 दिवसामध्ये त्या दोघांनी काम केलं. यांनी 6 दिवसात काम केलं. 6 आणि 8 किती होतात 14 दिवसात पूर्ण काम झालं. बघा खालील अंकगणितीय श्रेणीत 10वे पद कोणते. या अंकगणितीय श्रेणीत म्हणते 10वे पद कोणते, कितव्या नंबरचं 10व्या नंबरचं पद काढायचं आहे. आता 10व्या नंबरचं पद काढायचं आहे तर अंकगणितीय श्रेणी आहे.
बघा 10वं काढायचं आहे, 12वं काढायचं आहे, कितवंही काढायचं असेल तर आपल्याला कसं शोधायचं आपण बघा. बघा एक फॉर्म्युला सांगतो. पहिली संख्या अधिक करायचा, पहिली संख्या अधिक करायचं इथं फरक, ब्रॅकेटमध्ये लिहायचं n-1. n-1 म्हणजे एकूण नंबर किती आहे. n ची किंमत म्हणजे काय, एकूण नंबर. कितवं पद विचारलं, इथं 2 दिलाय, नंतर 7 दिलाय, नंतर 12 दिला, असं याच्या श्रेणीतलं काय म्हटलं 10वं पद कोणतं असेल. तर फॉर्म्युला 10वं पद काढा, 50वं काढा, 20वं काढा, किती काढा, तर एक सूत्र लक्षात ठेवा. पहिलं पद, पहिली संख्या लिहायची, प्लस करायचं या प्रत्येक नंबर मधला फरक किती आहे, प्रत्येक नंबर मध्ये फरक किती आहे तो लिहायचा. n म्हणजे काय, एकूण किती पद विचारले, मायनस करायचं 1. बघा या श्रेणीतलं पहिलं पद किती आहे, तर 2 आहे, प्लस फरक किती आहे, 2 आणि 5, 7 मध्ये कितीचा फरक आहे, 5चा. 7 आणि 12 मध्ये फरक किती आहे, 5चा. तो फरक लिहा, प्लस किती पद विचारलं ते n ची किंमत आहे 10 आणि मायनस करा 1. तर लिहिले 2 अधिक 5, 10 मधून 1 महिना झाला, किती राहतात 9. तर 2 अधिक 9 5 किती होतात 45. 45 अधिक 2 किती होतात 47. तर 10वं पद किती असेल या श्रेणीतलं, 47 आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर मित्रांनो आजचं लेक्चर आपण इथेच थांबू. बाकी पुढच्या लेक्चरमध्ये भेटू लवकरात लवकर. तोपर्यंत कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.